नांदेड वाघारा महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची कामे करताना त्यांच्या कामाची गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढावी याकरिता स्वच्छता कामासंबंधी आणि घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत 12 नोव्हेंबर 2025 रोजी डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली। प्रारंभी प्रशिक्षण कार्यशाळेचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। प्रशिक्षण उद्घाटनानंतर मनपाची आयुक्तांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छता आणि स्वच्छतेच्या कामाचे महत्त्व, स्वच्छतेचे काम करीत असताना घ्यावयाची काळजी याबाबतचे मार्गदर्शन केले। या प्रसंगी मनपा आयुक्तांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात स्वच्छता कर्मचाऱ्यांना पीपीई किटचे वितरण देखील करण्यात आले। प्रशिक्षण देण्याबाबत मार्गदर्शन होतं आणि त्यांची आयसी सुद्धा करण्याचे मार्गदर्शन होतं। त्या अंतर्गत महापालिकेने आज स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी खास प्रशिक्षण नेमलं आणि सदर प्रशिक्षण हे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंट यांच्या मार्फत घेण्यात आलेले आणि सदर ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ही शासनानेच नियुक्त केलेली एक संस्था आहे आणि तिच्यामार्फत स्वच्छता कर्मचाऱ्यांचं मुख्यतः त्यांचं स्वच्छता करताना आरोग्य, स्वच्छता करताना घ्यायची काळजी, स्वच्छतेबाबतचे मार्गदर्शन, हायकोर्ट सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स, स्वच्छतेच्या गाईडलाईन्स या सगळं त्याच्यात त्यांना मार्गदर्शन। त्यांना फक्त आपण झाडू हातात देऊन स्वच्छताच करत होतो, पण त्याचं जे सायंटिफिक जे काही गोष्टी हातात ते पण त्या लोकल सेल्फमार्फत करण्यात आलेले। त्याचं आजपासून प्रशिक्षण सुरू झालेले। आज माननीय आयुक्त श्री डोईफोडे सरांनी त्याचं उद्घाटन करून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झालेली आहे आणि शहरातील जे कर्मचारी स्वच्छतेचे आहेत जवळपास 400 ते 500 आणि कचरा उचलणारे ते 300-400 असं त्यांच्या टप्प्यामध्ये 2 दिवसीय प्रशिक्षण चालणार आहे। त्यांना काही पीपीई किट वगैरे दिले? त्यांना आवश्यक असणारे पीपीई किट देण्यात आले। परत ड्रेस कोड देण्यात आलेला की जेणेकरून स्वच्छता करताना मोर पर्टिक्युलर रात्रीच्या वेळेस त्यांना फ्लोरोसंट पट्टे असलेले ड्रेसेस देण्यात आलेले। त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे जे रात्रपाळीमध्ये कामे करतात त्यांना सुरक्षेचे एक सुरक्षा त्यांना मिळू शकेल। 13 तारखेला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मोर्चा आहे। 13 तारखेला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मोर्चा आहे आणि 14 तारखेला काम बंद आंदोलन आहे। त्या प्रकरणात श्री सिंगे जे आहेत, जे मनपा कर्मचारी युनियनचे अध्यक्ष आहेत, त्यांना आज 12 तारखेला बोलवलं होतं, परंतु ते काय आज उपस्थित झाले नाही। तसंच मी उद्या 13ला त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांच्या काय मागण्या समजून घेऊन सोडवण्याचा महापालिका प्रयत्न करते। नाही, आरोग्य महापालिका कॉन्ट्रॅक्टरनं तर जे काय टेंडर कंडिशन प्रमाणे सुविधा पूर्ण त्यांची गरजच आहे आणि त्या व्यतिरिक्त महापालिकेचे दवाखाने तिथे त्यांची आरोग्य तपासणी करते। स्वच्छतेबाबत म्हणजे साफसफाई करताना त्यांनी काय गाईडलाईन्स घ्यायला पाहिजे, कारण काय महापालिकेतलं कुठलंही काम हे एक सायंटिफिक असते, एक इंजिनिअरिंग काम असते, ते त्यांना अनुभव त्यातून मिळावा हा त्यामागचा उद्देश आहे। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट, नांदेड।